नको नको. काय लागलं त्याला? माधव माडा असा बघायला लागलाय. आज मम्मी कोण वेगळीच आहे ना माधव? है ना माधव? बोल की. नमस्कार, कशा आहात सगळे? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. ब्लॉग आणि छोटासा व्हिडिओ करणार आहे फक्त तुम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणण्यासाठी. मागचा जो व्हिडिओ टाकला की मी कन्फ्युजनमध्ये आहे, काय करू काय नको आणि थोडं लो फील होते. तर त्या व्हिडिओला इतक्या कॉमेंट आल्या, मला जवळपास 60च्या वर कॉमेंट पहिल्यांदा आल्यात आणि इतकं मला प्रोत्साहन मिळालं, इतका दिलासा दिला किंवा मग काय म्हणतात, आम्ही आहे, घाबरू नको. शाळेत जरी आपल्याला कमी मार्क आले तर त्यावेळी कसे आपले आईवडीलही करतात, आपल्याला प्रोत्साहन देतात किंवा म्हणतात की घाबरू नको, अजून तुला भरपूर चान्सेस मिळणार आहेत, पुढच्या परीक्षेत चांगलं करशील. तर तसंच मला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांनी छान कॉमेंट करून छान प्रोत्साहन दिलं, दिलासा दिला, परत काय म्हणजे पाठ थोपटवली, अजून काय म्हणता येईल, आधार दिला, एक प्रकारचा मानसिक आधार सगळ्यात महत्त्वाचा असतो, सगळ्यात मोठा तो तुम्ही सगळ्यांनी मला दिला. आणि मेन म्हणजे सगळ्या लेडीज होत्या. आपण म्हणतो ना, बायकांचा पाय खेचतात, ट्रोलिंग करतात, जे सध्या चालू आहे आजच्या सोशल मीडियाचा जमाना जे चालू आहे, तुम्ही बघताय सगळीकडे एकमेकांची टांग खेचणे चालू आहे, ट्रोलिंग चालू आहे, बायकांना हे करतात. पण मला मागच्या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या बायकांनी सपोर्ट केला, सूचना दिल्या की व्हिडिओ कर पण थांबू नकोस, थोडा वेळ आराम कर. काय एक दोन निगेटिव्ह कॉमेंट सोडल्या ना, तर मला सगळ्या पॉझिटिव्ह कॉमेंट होत्या. माधव मला सारखा येऊन पदर खेचायला लागलाय. तो म्हणते मम्मी आज काही वेगळीच दिसते. तर आज आहे वट पौर्णिमा, त्यानिमित्तानं छान तयार पण झाले आणि म्हटलं तुम्हा सगळ्यांना थँक्यू पण म्हणावं. आणि ज्या सगळ्या मैत्रिणींनी आपल्या नारी शक्तीने म्हणूया ज्यांनी आधार दिला, त्या सगळ्यांचे आभार. छोटासा व्हिडिओ करून अपडेट द्यावी की माधवला पकडतं, गौरी माधवला पकडतं. तर माझं हेच ठरले की मला बऱ्याच जणांनी सजेशन दिलं की तू थांबू नकोस, करत राहा. एवढ्या महिन्याने चालू केले तर ते बंद का करायचं, ते पण मला पटतंय. काही जण म्हणतात की एवढा त्रास होतोय तर मग कशाला त्रास घेऊन करायचं, तर ते पण मला पटते. पण मी या दोन्हीचा मधला मार्ग काढलाय की मी जास्त टेन्शन घेऊन मला रेग्युलरच व्हिडिओ टाकायचे तसं मी काय करणार नाही. ज्यावेळी मला वाटेल की तुम्हाला अमेरिकेतली गोष्ट दाखवली पाहिजे किंवा आमच्या आयुष्यातली छान गोष्ट आम्ही काहीतरी करतोय, कुठेतरी फिरायला जातोय, तर ती तुमच्याशी शेअर केली पाहिजे. तर तसं म्हणून मी तसे आठवड्यातून 1-2 व्हिडिओ टाकत जाईन. कारण आता समर आलाय तर आमचं फिरायची वगैरे प्लॅनिंग चालू आहे, तर तसे टाकत जाईन. तर आणि गौरीला सुट्टीच आहे, तेच असंच तुमचं प्रेम असू देत, आधार असू देत, कारण ह्याशिवाय माणूस पुढे जात नाही, त्याची प्रगती होत नाही. तसंच आपण आजूबाजूच्या स्त्रिया जर अशा काही धडपडत असतील, काहीतरी करायचा प्रयत्न करतायत, त्यांना उगीच जाऊन नावं ठेवण्यात काही अर्थ नाही. त्यांचा स्ट्रगल असतो प्रत्येकाचा. तर आपण तेच करूया की कोण असं काय करते तर त्यांना आधार देऊया, सपोर्ट करूया. त्यांच्या मनात काय चालू आपल्याला माहीत नसते. त्यामुळे आजूबाजूला अशा कोणी मैत्रिणी असतील, तुमच्या मुली, तुमच्या बहिणी, आई आपल्याला काही गोष्टी शेअर करत नाही, पण त्यांच्याशी आपण बोलून मन मोकळं केलं पाहिजे, त्यांचं काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे. तर हेच आपण ह्याद्वारे मला तुम्हाला सांगायचं होते की आपण एकमेकांना समजून घेऊ आणि तरच आपलं कुटुंब स्वस्थ राहील, त्यांना स्वास्थ्य मिळेल, सुखी राहील, हसमुख राहील. तर आता मी ह्याच्यानंतरचा ब्लॉग मी वटपौर्णिमेचा करणार आहे, इथला कसं साजरा करतोय ते, तर तो असेल. आणि हा व्हिडिओ मी आता इथंच थांबवते आणि पुन्हा मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि थँक्यू.